तर पहिल्याच पावसामुळे मान्सूनच्या आगमनानंतरच्या या पहिल्याच पावसामुळे चांगलीच तारंबळ उडालेली पाहायला मिळालं। मुंबईत नेमकं काय घडलं जाणून घेऊया न्यूज टॉप 9च्या सुरुवातीला। पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र, कोकण, मुंबईत पावसाचा इशारा, हवामान विभागाची माहिती। रायगडच्या रोहा तालुक्यातील हनुमाननगर भागात दरड कोसळली। माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। परिसरातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। उत्तर नगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस। शिर्डी, राहाता आणि श्रीरामपूर परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला। जनजीवन विस्कळीत। रायगडमधील खोपोली पेण रस्त्यावर वडाचं झाड कोसळलं। पेण आणि आडुशीकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प। विरारमध्ये स्लॅबचं प्लास्टर डोक्यावर पडल्यानं महिलेचा मृत्यू। विरारच्या गोपचर पाड्यातील पूजा अपार्टमेंटमधील दुर्घटना। महिलेची 2 मुलं सुदैवानं या दुर्घटनेतून थोडक्यात वाचली। साताऱ्यातील सस्तेवाडी फलटण रस्त्यावर पुलावरून पाणी गेल्यानं वाहतूक बंद। बाणगंगा नदीची पाणी पातळीत वाढ। शेतात पाणी शिरल्यानं नुकसान। सस्तेवाडी नदीलगतच्या घरांमध्ये शिरलं पाणी। एनडीआरएफची टीम दाखल। पुण्याच्या दौंडमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कांदा भिजला। छगन पाटील या शेतकऱ्याचे 500 गुणी कांदे भिजले। शेतकऱ्यांना अश्रू अनावर। अकोल्याच्या तेल्हारा एसटी आगारातील बसमधील छत गळतीचा व्हिडिओ व्हायरल। पावसाचं पाणी बसमध्ये गळत असल्यानं प्रवासी त्रस्त। पुण्याच्या भोरमधील डोंगर रांगांमध्ये पडत असलेल्या पावसामुळे रायरेश्वर पठारावरील घराची भिंत कोसळली। सुदैवानं जीवितहानी नाही। भिंत बाहेरच्या बाजूला पडल्यानं अनर्थ टळला।